Warm cool everybody, it's always Ari and welcome to back to the new vlog. तर 9:54 10 वाजत आले, 10 वाजेला अजून 6 मिनिटं आहेत. तर आपण रेडी झालेलो आहेत. हे कसं दिसतोय सांगा, कमेंट करा. आणि मी म्हणलो होतं की माझी मराठी जरा वीक आहे आणि आपण मराठीवर अजून ट्राय करतोय शुद्ध मराठी बोलण्यासारखं. तर आता आपण जाणार आहे बाहेर, पण कुठं जाणार आहे आय डोंट नो एनिथिंग. बघूया कसं ब्लॉग होतोय आजचा पण, कारण आपला डेली 20 ब्लॉग्स येणार आहेत डेली. आणि असं परत 20 असं प्रॅक्टिस करत 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 डेली ब्लॉग्स करायचं आहे मला. बघूया. ओके, तर आता मी म्हटलं होतं की आपण बाहेर जाणार आहे, पण जी माझं फ्रेंड आहे तर जी गाडी 2 व्हीलर कुठं बाहेर गेली आहे. मग आता ती गाडी येणार मगच आम्ही जाणार आहे बाहेर. मग आता गाडी कधी येणार ती माहीत नाही, पण बघूया. आता संध्याकाळीपर्यंत जाईल. आपण इथं जवळच आहे, इथून एक तळा आहे, तळावर जायचं आहे. तर बघूया. असं आता 1 वाजले, आता आपण जेवणार आणि मग मी म्हटलं होतं काल की आपण एक टूर देणार आहे जिथं मी इथं राहतो ह्या घरातलं. तर एक टूर देऊया आणि मग आपण त्या तळावर जाऊया, तिथं जाऊन आता गप्प्या मारूया. ओके, तर आता जेवूया. काय बघूया जेवायला. चला चलो चलो. आलो आहोत आपण आता. हे बघा, लॉक लय ताप असते, कशाला असते आय डोंट नो. एवढी सिक्युरिटी या जगाच्या आत तर काहीच नाही आहे. एवढी सिक्युरिटी लागते, कशाला लागते सांगू. ही बघू शकता, यांना इग्नोर करा. ही माझी आजी, माझी फर्स्ट लव आणि लास्ट लव. ही माझी आजी आहे. ह्यांनी ही सिक्युरिटी गेलीत, खूप मस्त टाईटवाली सिक्युरिटी. लव यू आजी. आता आपण अवघड असतंय. आमची मोटरसायकल आहे, मोटरसायकल पण माझी मित्राची. मी म्हणलो होतं की मित्राची गाडी पाहिजे, कारण ही गाडीची चावी जी आहे ती माझ्याकडं नाही आहे. ती भावाकडं, आणि भाव घेऊन गेलाय रानात घेऊन गेलाय. तर ठीक आहे. पायपोस पाहिले बोलतात ते. इथं ऊन आहे आणि आता आलोय इथं जेवायला. ही बघा, ही जेवण आहे. इथं खाली बसायचं म्हणून मला सरळ बसा येत नाही, कारण केरळमध्ये डायनिंग टेबल असतं, इथं खाली बसायचं असतं. आणि मी जरा खायला माझ्यासाठी पण आणले चिप्स वगैरे आहेत. जेवून झाल्यानंतर हे असलं खातो मी. आणि आपलं टी व्ही, जी की CID लागलेला आहे. तर आता जेवतो आणि जरा CID पण बघतो आणि मग परत आपण भेटूया, कारण इथं लय गरमी पण व्हायला लागली आणि मला बोलता पण येईना. पुन्हा बोललो मी, दिसतोय का? येस, भेटू. तर आता ही घर आहे माझं आणि ह्याचं आता होम टूर देतो मी. चला जाऊया. माझी केसच बसेना, काय झालं केसाला काय माहिती. इकडं आलं की माझा चेहराच बिघडतो. तर ही 2 रूम आहेत आणि इकडं किचन आहेत. हे हॉल आहे जिथं TV वगैरे असतात तिथं. तर आता ही जी आहे ही मेन आहे.
तिथं ती 2 म्हणजे की तर जात तर मी जात नाही, कारण रात्रीचं फक्त जातो आणि ती पण जेवायला नाहीतर टी व्ही बघायला, कारण तिथं टी व्हीचा हॉल आहे आणि तर ही जी हॉल आहे तर बसतो किंवा चॅट करायचं असलं तर इथं करतो. आणि ही हॉल आहे बघा. आणि ह्याच्या पलीकडं रूम आहे. इथं एक रूम आहे आणि वरती जायचं. वरती हॉल. तर आता मी आलेला आहे जिथं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मला दाखवायचं होतं. ही जी व्ह्यू आहे, ही एवढं मोठं आहे की मी तुम्हाला सांगू नाही शकत आणि दाखवू पण नाही शकत आहे. ह्या फोननं तर बिलकुल नाही सांगू शकत आणि दाखवू शकत. पण ही व्ह्यू जी आहे ती मस्त आहे, एक नंबर आहे. मस्त वारं सुटलेलं आहे. आणि आता हो, संध्याकाळी झाली की तर बघायला पाहिजे, पण संध्याकाळी झाली की मला भीती वाटते, म्हणून आपण तर येत नाही बाबा. मी तुम्हाला सांगणार होतो की इथं येऊन काय झालं होतं. मला बहुतेक एक 2 वर्ष अगोदर, नाहीतर एक वर्ष हां, एका वर्ष अगोदर मी इथंच ब्लॉग करणार होतो आणि माझ्याकडं होता आयफोन. आणि तो वाला आयफोन असा होता की जी की छोटाच होता, 6S समथिंग होता. आणि त्यांना मी ब्लॉग करणार होतो, स्टार्टिंग करणार होतो. पण ती ब्लॉग फोनचं काय झालं, इथं किंवा कुठंतरी इथल्याच कुठंतरी मला बहुतेक तिकडं तर मी असं एक शॉट घेणार होतो की जसं की मी यूट्यूबमध्ये वगैरे बघितलं होतं की पाण्याचं शॉट फोन आत टाकून आणि इकडं असं घेऊन वगैरे करायचं होतं प्लॅन. पण मला काय माहिती की आयफोन आहे ती बिघडणार थोडी. मी टाकला पाण्यात बुडवला आणि घेतो तर डिस्प्लेच गेला त्याचा. का फोनच ऑन नाही, फोन गेला कामातून. आणि परत ते आयफोन गेला, ते चालूच होत नाही. परत मी दुरुस्त पण नाही केला, काहीच नाही केलं. आता इथं वेगळं वाटतंय. त्याच्या आधी जरा दुसरंच होतं ते बघा तुम्ही. हेच होतं तुम्हाला दाखवायचं. तर सध्या असलंच असणार आहे दाखवण्यासारखं. आणि तुम्ही हीच बघा, ही सुंदर व्ह्यू तुम्ही बघा.